रामकृष्ण हरी. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 22 ते 27. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे मनोनी जानतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहवनी. ना तरी अमृत सास्वदनी रस सकळ, तैसा पुढपुढती तोची. मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. अर्थ: श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले, त्यामुळे मला भवसागर तरून जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे. ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठेवा दिसू लागतो, मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे सद्गुरू निवृत्तीनाथांच्यामुळे मी पूर्ण काम झालो आहे, माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. यासाठी जाणकारांनी सद्गुरूवर परमश्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणून जीवन कृतकृत्य होईल. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात. एका समुद्र स्नानामुळे त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते, किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होते. एका सद्गुरूंना वंदन केले की सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरू मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात. रामकृष्ण हरी.